मलाच एवढा त्रास काय किंवा हे सगळं मी का सहन करायचं. उगवाला नारायण उगवाला माझ्या दारी दही भाताची करागिरी राघू महिना संघटन. कायदा लागू केला तेव्हापासून स्वीकारले 26 नोव्हेंबर 1949. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता लगेचच मी श्रीच्या टिफिनचं प्रिपरेशन करायला घेते आणि जे काही टिफिनसाठी मी बनवणार आहे तर ते सिझनेबल आहे. शिवाय हे पण आजारी असल्यामुळे किंवा ते टाके वगैरे काढलेले आहेत तर डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की जेवढं सिझनेबल भाज्या फळं आणि नॉनव्हेज त्याचं सूप ह्या सगळ्या गोष्टी देत राहा, अंडे वगैरे आणि सुंठवडा हे तर केलेलं आहेच तुम्ही पाहिलं आहे. तर या सगळ्या गोष्टी पॅरलल चालू आहेतच. तर चला आता किचनमध्ये जाऊ आपण आणि पटकन आवरायला घेऊ. वाटाणा वगैरे रात्रीच सोलून घेतलेला होता त्यामुळे मग आता पटकन आपण वाटाण्याचे पराठे बनवणार आहोत. तर या इथं वाटाणे थोडेसे मी भाजून घेतलेत आणि मिक्सर जारमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, त्यासोबतच थोडीशी जिरी आणि हिरवी मिरची, चवीनुसार मीठ या सगळ्या गोष्टी ॲड केल्यात आणि मिक्सरला फिरवून घ्यायची. कन्सिस्टन्सी ही अशी झाली आहे. आता आपल्याला कणकेचा उंडा घ्यायचा आहे आणि पुरणाला आपण जसं करतो ना म्हणजे पुरण भरण्यासाठी तर त्या पद्धतीने मी या उंड्यामध्ये भरले आणि तव्यावरती मस्त असं लोणी लावलेलं आहे आणि बटर लावून त्याच्यावरती आता हे लाटून घेतलेला जो पराठा आहे तर तो मी भाजून घेते. किती नाही म्हटलं तरी सकाळी खूप गडबड गोंधळ होतोच त्यामुळे मग रात्रीच्या वेळीच भाज्या कट करून ठेवणं असेल, वाटाणे सोलणं असेल, अशा गोष्टी करून ठेवल्या की सकाळी तेवढी धावपळ होत नाही. आता सध्या मी फक्त श्रीपुरतं बनवून घेणार आहे. त्यानंतर मग सगळ्यांची तोंड वगैरे धुवून झाली की त्यावेळेस नाश्त्याला गरमागरम त्यावेळी मग आईला आणि यांना पण बनवून देईन मी. पण तुर्तास श्रीचा टिफिन होणं म्हणजे खूप गरजेचं आहे कारण की त्याची स्कूल बस येण्या अगोदर या सगळ्या गोष्टी रेडी झाल्या की बरं. आणि श्रीचा टिफिन रेडी झालेला आहे तर तो आता स्कूलला जाईलच. आणि उद्या 26 जानेवारी आहे, रिपब्लिक डे. तर तुम्हा सर्वांना आजच प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा. तर एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलावं म्हटलं. आपल्या सगळ्याच जणींचा मंथली पिरियडचा जो इश्यू आहे तर त्यावेळी जेव्हा आपण रेग्युलर नॉर्मल पॅड वापरतो तर त्या बाबतीत एक दोन कमेंट अशाही होत्या की नेहमी पिरियड्समध्ये आपण जे पॅड वापरतो तर ते जाग्यावरून सरकतात बऱ्याचदा किंवा मग कधी कधी हेवी फ्लो होतो आणि त्यामुळे मग तेवढी कपॅसिटी त्या पॅडची नसते की ते ॲब्झॉर्ब करू शकेल की हेवी फ्लो किंवा लिकेज किंवा मग डाग पडणं. तर अशा गोष्टी होऊ नयेत असं आपल्याला खूपदा वाटत असतं, स्पेशली जेव्हा तुम्ही वर्किंग असता आणि बाहेर सतत मग ते पॅड वगैरे कॅरी करणं आणि बाकी गोष्टीची थोडीशी झंझट वाटते आपल्याला आणि अनकम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे मग अशा वेळी तुमच्या काही महिन्यांपासून मी यूज करायला सुरुवात केली ते म्हणजे एव्हरयूचे अल्ट्रा ॲब्झॉर्बंट डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज, ज्या अतिशय सॉफ्ट आहेत, कम्फर्टेबल आहेत आणि अगदी तुम्ही म्हणजे रेग्युलर आपले जे काही पॅन्टीज असतात अशा पद्धतीने या यूज करू शकतो. ही कुठली नॉर्मल पॅन्टी नाही आहे, दिस इज अ पॅन्टी विथ अ पॅड. त्यामुळे ही खात्री आहे की हे जाग्यावरून अजिबात हलणार नाही, ॲज इट इज हे राहणार आहे. शिवाय कितीही हेवी फ्लो झाला तरी ते ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता या पॅन्टीजमध्ये आहे. या डिस्पोजेबल आहेत त्यामुळे मग ते क्लीन करण्याची आणि स्वच्छ करून वापरण्याची काही आपल्याला ती कटकट राहत नाही. अशा एका बॉक्समध्ये 10 पीसेस अवेलेबल होतात आणि प्रत्येक जो पीस आहे तो इंडिव्हिज्युअल रॅप केलेला असतो, पाहू शकताय. तर याचा यूज केल्यानंतर या कव्हरचा उपयोग आपल्याला पुढे हे डिस्पोज करण्यासाठी सुद्धा होतो. आपल्या नॉर्मल पॅन्टीप्रमाणेच हे आपल्याला यूज करायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरती जो ब्ल्यू वेस्ट बँड येतोय ना तर तो पुढच्या बाजूला असायला हवा. रेग्युलर पॅड काही वेळानंतर जाग्यावरून सरकतात, हलतात, पण तसं या बाबतीत होत नाही कारण की ॲज अ पॅन्टी म्हणूनच आपण हे वेअर करणार आहोत. हे वेअर केल्यानंतर रेग्युलर पॅन्टी वेअर करण्याची अजिबात गरज नाही आहे, त्यामुळे स्टेनचा प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणींना हा इश्यू असतो की फिटिंगचं काय. तर याच्यामध्ये 3 साईज अवेलेबल आहेत, S to M, M to L आणि L to XL.
त्यामुळे मग तुम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने मागवू शकता. यावरती आपल्याला सॉफ्ट कॉटन लाईक लेअर दिलेला असतो, त्यामुळे इरिटेशन किंवा रॅशेसचा प्रॉब्लेम होत नाही. त्यासोबतच याचा जो वेस्ट बँड आहे तो सुद्धा खूप जास्त स्ट्रेचेबल आहे, कम्फर्टेबली तो आपल्याला फिट होऊन जातो. त्यासोबतच थाईजच्या एरियामध्ये सुद्धा आपल्याला इलॅस्टिक दिलेलं आहे, ज्यामुळे लिकेजचं टेन्शन अजिबात राहत नाही. आणि हो, याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह एव्हरलॉक टेक्नॉलॉजी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामुळे 360 डिग्री प्रोटेक्शन आपल्याला इझिली मिळून जातं. त्यासोबत रात्रीच्या वेळी सुद्धा लिकेज पासनं हे खूप छान प्रोटेक्ट करतं, कारण हे 12 तासापर्यंत आपल्याला लिकेज पासनं प्रोटेक्ट करतं. फक्त पिरियड मधल्याच नव्हे तर पोस्ट पार्टल जे काही हेवी फ्लो होतो तर त्यासाठी सुद्धा हे खूप बेनिफिशियल आहे. याच्यामध्ये आपल्याला सुपर ॲब्झॉर्बन बीड्स मिळतात, जे पिरियड्स ब्लडला पटकन लॉक करतात, ज्यामुळे आपल्याला 4 टाईम रेग्युलर पॅड्सच्या तुलनेत एक्स्ट्रा ॲब्झॉर्बन कपॅसिटी मिळते. त्यामुळेच मग हेवी फ्लो किंवा पोस्टपार्टलच्या वेळी होणारं जे हेवी फ्लो असतं त्या सगळ्यासाठी हे खूप छान ॲब्झॉर्बन कपॅसिटी असल्यामुळे बेनिफिशियल ठरतं. आणि वापरून झाल्यानंतर शेवटी याला डिस्पोज करणं सुद्धा खूप सोपं आहे. जस्ट तुम्हाला साईडपासनं फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर यासोबत जे रिसीव्ह झालेलं रॅपर असतं त्याच्यामध्ये घालून हे तुम्ही इझिली डिस्पोज करू शकता. अगदी हेवी मेन्स्ट्रल फ्लोला सुद्धा ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता या पिरियड पॅन्टीमध्ये निश्चितपणे आहे. गृहिणी असाल, खूप जास्त कामाचा लोड असेल, फेस्टिवल असेल, ट्रॅव्हलिंगमध्ये असाल किंवा ऑफिस गोईंग असाल तरी सुद्धा तुम्ही अगदी इझिली हे तुमच्या पर्समध्ये कॅरी करू शकता. आणि त्याच्यासाठी नॉर्मल पॅड यूज करणं खूप जास्त इम्पॉसिबल होऊन जातं, तर त्यांनी नक्कीच हे परचेस करू शकता. म्हणजे वर्किंग असाल तरीही कुठल्याही प्रकारचं टेन्शन डोक्यात राहत नाही. जेव्हापासून मला हे एव्हर यूचे डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीविषयी माहिती झालं त्यावेळी मला असं वाटलं की अगोदर मला का माहिती नव्हतं, कारण त्यामुळे मग आयुष्य आणखी जास्त सोपं झालंय म्हणायला हरकत नाही. कारण तुम्हाला सुद्धा ही पिरियड पॅन्टी मागवायची असेल तर सगळ्या डिटेल्स आणि डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जस्ट क्लिक करायचं आहे आणि प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता. तर मी तर नक्की सांगेन की डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा. तर चला आता बाकीची कामं राहिलेली जी आहेत ती आपण आवरायला घेऊ. हे पण उठून फ्रेश वगैरे झालेत, तर मग म्हटलं आता लगेच त्यांना पण गरमागरम पराठा नेऊन देते वरती. आणि आईसाठी सुद्धा नवीन पराठा मी इकडे भाजते. जर पराठ्याचे कॉर्नर फुटले ना तर अशा वेळी आपण त्याचा आकार म्हणजे जसं की ट्रायंगल टाईप वगैरे कट करून तो सर्व केला तर अजून छान दिसतो आणि पाहायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं, खायला पण भारी वाटतं. तर या इथं आता नाश्ता रेडी आहे. चव बी छान आहे. मऊ आहे ना, चावायला मऊ बी आहे न दह्याबद्दल लय टेस्टी लागाले. मऊ आहे ग, हिरड्यांचा चावत ते मी मिक्सर मधून काढलं, त्याच्यामुळेच मध्येच फुटायला लागलं म्हणून मग म्हणलं मिक्सर मधून तर काढा. काय बी डोकं चालल्यावर नवीन काय बी चांगलंच होतंय ग. पूर्वी पोट खराब झालं, पोट बिघडलं तर जास्त तर दही भात, दही कुरवडी, हा होय, दही भात, हा दही कुरवडीचं, त्याच्यामुळं पोट राहायचं. लूज मोशन होत असले तर ते थांबायचे. गाणी म्हणायची मी जातीवर पहिलं माझ्या दळायच्या काळामध्ये. उगवाला नारायण उगवाला माझ्या दारी, दही भाताची कराडगिरी, रागू महिना संघटन, होय असं म्हणायचं. बाहेर होत्या ओव्या जात्यावर लय 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 येतात तसल्या भाव्या, तर काय सांगू तुला. मागच्या काही व्लॉगमध्ये मी एक इयरिंग्स वेअर केलेल्या होत्या आणि त्याविषयी खूप विचारण्यात आले की त्या कुठून घेतल्यात काय, तर त्या अशा आहेत ॲक्च्युली. कुठून घेतल्यात काय नाही याविषयी खूपदा विचारलं तर हे मी आपल्या तुळशीबागेतून पुण्याला मागच्या वेळी गेले होते ना, मी मैनकडे गेलेली त्यावेळी मी आणि संध्यानी शॉपिंग केली होती, त्यावेळेस या इयरिंग्स घेतलेल्या आहेत आणि खूप छान वाटतात. खरं तर जे वेस्टर्न वेअर वगैरे असतात तर असं खुलून दिसतो आपला लुक. आणि ह्या मला मे बी काहीतरी फक्त 40 रुपयाला असं काहीतरी मिळालेल्या होत्या. मी त्या व्लॉगमध्ये सांगितलेलं पण आहे, पण मला आत्ता आठवत नाही एक्झॅक्ट त्याची प्राईस किती आहे, पण छान दिसतात ते. आणि मी असं मोठ्या साईजचे इयरिंग्स शक्यतो जास्त वापरत नाही, पण आत्ता थोडं सुरुवात केली आहे. मलाच ते थोडंसं अवघडल्यासारखं आणि वेगळं वाटतं. पण तुमच्या कमेंट्समध्ये बऱ्याच जणींनी म्हटलेलं आहे की तुला अशा खूप छान वाटत आहेत इयरिंग्स, आणि शक्यतो असे जे कानातले वगैरे असतात तर ते महाद्वारलाच मी घेते, पण हे कुठेही लोकल मार्केटमध्ये सुद्धा सहज इझिली अवेलेबल होऊन जाईल. काय बनवायलास? ते जगवार बघू दे ते काय त्याच्यावरती तसं झालंय. ते हे त्याचं वॅनम स्टिंग असते. स्टिंग त्याच्यावर काय डोळे क्रिएट असतात. केलंय हे काय आहे ते सांग ना जरा. काय? हे मला हे हे तुझे बनवले हे हे हा
ते डोळे हा. असं हे करून घे. आणि हे काय आहे हे व्हाईट वाला इकडे इकडे हे हे व्हाईट असते ते त्याला पकडायला. हा. आणि हे ते त्याच्या पाठीवर काय बसलं की पकडून घ्यायला. आणि ते डिझाईन कशी बनवत असतो ह्याच्यावर लावतोय आणि थोडं ह्याच्यावर लावतोय. ह्याच्यामधून पण बनवलंय, मधून पण डिझाईन केली. ह्याच्यामधून ताराची आणि ह्याची डिझाईन केली आणि असं ह्याच्यावरती घ्यायला बसवून का? ह्याच्यावरची केली. ह्यानं पण असं फिरवून घेऊ करतोय. हातात बघा काय केलं श्रेणी. तिथं पण बनवलेत बघा. काय बनवलंस एक गुलाब बनवला आणि एक महादेवाची मूर्ती पण बनवली. पिंड का हा. श्रीची क्रिएटिव्हिटी दाखवते बघा. इथं गुलाब बनवलाय, या इथं महादेवाची पिंड बनवली. असं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. शाळेतून आल्यानंतर हातपाय तोंड धुवून अभ्यास करून मग नंतर त्याची क्रिएटिव्हिटी चाललेली असते. आता ते कम्प्लीट झाले श्रीचं. काय काय म्हणतोस तू याला? स्कॉर्पियन डेक जॅग्वार पोकेमॉन मधला. स्कॉर्पियन ड्रेक जॅग्वार. बापरे, कसले कसले नाव आहेत, मी तर पहिल्यांदाच ऐकले. हे कॅच करते का ते? पकडायला आणि ती मागची शेपूट पकडायला. स्कॉर्पियन डेक जॅग्वार. नाही, स्कॉर्पियन हा. डेक स्कॉर्पियन डेक जॅग्वार. जॅग्वार. हे बघा एवढं झालं त्याचं. दररोज काहीतरी बनवतोय. काही ना काही चालू असते. ते क्लेचं बनवलंय. आज माझा गुरुवार असल्यामुळे मग बाकीच्यांसाठी जरी मी पराठे बनवलेले असले तरी आज इकडे माझ्यासाठी शाबू आहे. दाखवते, मी शाबू बनवायला घेते. तर तेलामध्ये हिरवी मिरची टाकली आहे, त्यानंतर बटाटा टाकला आणि थोडंसं फ्राय होऊ दिल्यानंतर मग याच्यामध्येच आपल्याला शाबू टाकायचा आहे. तुम्ही कशा पद्धतीने शाबू बनवता सांगा. जिरे अजिबात घालत नाहीत आमच्या मराठ्यामध्ये, स्पेशली साध्या पद्धतीने शाबू बनवतात. आणि आता हे छान मिक्स करून घेतले की यामध्ये शेंगाचं कूट, त्यानंतर चवीनुसार मीठ. असं तर शेंगाचं कूट शेवटी घालायचं, त्यामुळे मग ते चिकटत नाही शाबू बुडाला, नाहीतर कूट लगेचच बुडाला लागतं. तर लास्टला टाकलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं की मस्त लागतो शाबू. यासोबत दही वगैरे अफलातून टेस्ट लागते. तर त्यामुळे मग आता शाबू इथं दिसत असेल तर आता एकदा हे छान मिक्स करून घेते. खरं तर हिरव्या मिरचीचा शाबू भारी लागतो. प्रत्येकाची आवड वेगळी असते, कुणाला लाल तिखट पण आवडतं. तर त्याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं. आणि माझा उपवास आहे, पण आज पूजा करायची नाहीये, त्यामुळे मग उपवास मात्र करावा लागतो. कारण की माझे संकल्पयुक्त गुरुवार चाललेले आहेत. आणि कशासाठी आहेत हे पुढे जेव्हा माझा संकल्प पूर्ण होईल त्यावेळी मी नक्कीच डिस्क्लोज करेन. आणि काल यांचे टाके वगैरे तोडून आणले तर तुम्ही पाहिलं असेल, थोडंसं ते ओलसर आहे जखम. आणि बऱ्याच जणींनी विचारलं मला की वर्षा ते ओलसर आहे त्याच्यावरती मग कव्हर करण्यासाठी किंवा ड्रेसिंग वगैरे का केली नाही. तर डॉक्टरांचंच असं म्हणणं होतं की जेवढा त्याचा हवेशी संपर्क येईल तेवढं ते लवकर कोरडं होईल आणि जखम पण व्यवस्थित मिळून येईल. पण काही गोष्टी सांगितल्यात की म्हणजे सगळं हेल्दी खायला वगैरे, तर ते आता हळूहळू मी सुरू करेन. ते तुम्हाला या इथे आज ऐकण्यात आलेला एक छानसा विचार. कीर्तन चालू होतं माझं, तिकडे काम चालू होतं, पण कानावरती आपल्या इनडायरेक्टली गोष्टी पडतात. आणि त्यातलं एक खूप छान वाक्य कीर्तनकारांनी सांगितलेलं. मे बी आईने ते नक्कीच ऐकलं असेल, कारण आईच कीर्तन पाहत होती. तर त्याच्यात एक हे होतं की देवाच्या गळ्यामध्ये फुलांची माळ असते आणि देवाच्या पायाच्या तिथे सुद्धा काही फुलं असतात जी पायदळी तुडवली जातात. तर मग ती फुलं एकमेकाशी संवाद साधत असतात. आणि ते म्हणतात की का रे, तू पण फुलं आहेस आणि मी पण फुलं आहे, तर मग मी देवाच्या गळ्यामध्ये आहे आणि तू पायदळी काय आहेस. म्हणजे त्याला असं कम्पॅरेटिव्हली विचारायचं होतं. त्यावेळी ते जे पायदळी असणारी फुलं आहेत ना, तर ती उत्तर देतात की बघ, जेवढं उंचावर जायचंय तेवढा त्रास जास्त सहन करावा लागतो. आणि देवाच्या गळ्याला हार बनण्यासाठी किंवा
तो सुंदरसा हार तुम्ही बनलाय, पण त्यासाठी अगोदर सुईनी टोचून घ्यावं लागतं, तेव्हा तिथं स्थान मिळतं. थोडक्यात काय तर सारांश एवढाच की म्हणजे आपल्याला खूपदा वाटतं की मलाच एवढा त्रास काय आहे किंवा हे सगळं मी का सहन करायचं, पण त्यामागे खूप काही चांगलं पुढे होणार असतं किंवा तुम्ही त्या याच्यातून तावून सुलाखून जे बनता ना, त्यानंतरची जी व्यक्ती तुम्ही घडता ते खूप भारी लेवलचं आणि काहीतरी क्लास असतं. त्यामुळेच तुमच्यासमोर तितक्या साऱ्या समस्या अडचणी येत असतात. त्यामुळे छोट्या छोट्या अडचणींना वगैरे न घाबरता त्यांचा सामना करणं म्हणजेच आयुष्य आहे खरं तर. आणि त्यातनं जो तावून सुलाखून निघतो किंवा जो पुढे म्हणजे मार्गक्रमण करत राहतो आणि आपल्या ध्येयावरती ठाम राहतो, तो एक दिवशी ती उंची किंवा ते ध्रुवपद नक्की गाठतो. बरोबर. जसे की ध्रुव बाळाने तपस्या केली म्हणून त्याला त्या ढळपद मिळालेलं होय, होय, है ना. होय. तर ते मला खूप छान वाटलेलं, मी तसं? ऐकत होते, म्हणजे माझं काम चालू होतं पण ते होय. मला खूप आवडलं ते. तुला तर मी सारखं म्हणते टीव्ही लावून तुझा तिच्यात करमणूक बी होती आणि काही ऐकायला बी मिळतंय नाही, कानावर बऱ्याच चांगलं. गोष्टीमध्ये आपण जेव्हा डिसअपॉइंट झालेलो असतो किंवा निराश, मी पण होय. वैयक्तिक होय. प्रत्येक जण आपण माणूस आहोत आणि सुख दुःख प्रत्येकाला आनंद दुःख अडचणी आहेत त्या. अडचणी वाईट प्रसंग आनंदाचे प्रसंग हे सगळं सगळ्यांवरतीच येत असतं. होय. मग त्यावेळी खूप निराशा आलेली असते, तेव्हा असं वाटतं की देवा किती परीक्षा बघणार आता. म्हणजे सध्याचीच माझी सिच्युएशन बघाल ना तुम्ही, तर मला स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये. इतकं जास्त सगळं रुटीन म्हणजे यांचं ऑपरेशन आणि त्यानंतरच्या ज्या काही घडामोडी घडत चाललेल्या आहेत, तर त्यामध्ये तोंडच द्यावं लागतंय. बरोबर. आणि वेळ अजिबातच स्वतःसाठी मिळत नाही. बऱ्याच जणींना असं वाटतं की अगं किती खराब झालीस किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत हे ते, पण झोप पुरेशी होत नाही, जागरण होतंय, बऱ्याचदा वेळेवरती जेवण होत नाही आणि आहे असं उठून कितीतरी वेळा रात्री अपरात्री दवाखान्यात जावं लागतं. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण ऑन कॅमेरा नाही दाखवू शकत. काही. आणि शिवाय म्हणजे आपल्या आहाराशिवाय बऱ्याच गोष्टी असतात. काही गोष्टी मनाला लागलेल्या असतात, काही गोष्टी आपण बोलून दाखवतो, काही आताच ठेवतो, असं बरंच काही आहे की होय, नाही. होय. आणि म्हणतो ना काही आपण गोष्टी घडत नाही, त्या करणंच होत नाही हो, वेळेवर. इच्छा असते आता खूप होय. काही करायचंय, होय. पण काही होत नाही. बंधनं अशी असतात की त्यावेळी आपल्याला त्या गोष्टींना मुरड घालावी लागते होय. आणि जे सध्या चाललंय त्यातच हे म्हणून मग्न व्हावं लागतंय. असं पण पर्याय नसतो. मग अशा खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात घडतात. तसं आणि ती- तो जो प्रसंग ऐकल्यानंतर मला खूप म्हणजे वाटलं की नाही आपण योग्य बरोबरच ट्रॅकवर आपल्याला त्रास होतोय हे खरं आहे, पण आपण मग योग्य ट्रॅकवरती आहोत, आपलं मार्गक्रमण योग्य दिशेने चाललंय, होय, चलत राहा. प्रत्येक फुलाला टोचावंच लागतं, तवा तो हार बनतो हा. आहे ना. ती टोचून घेतल्याशिवाय हार होत नाही देवाच्या गळ्यात. किंवा मूर्तीचं तसंच आहे ना की घडावं तवाच मूर्ती बनती. आणि मी शाळेत होते ना तेव्हा गुड थॉट असेंब्ली या त्या गोष्टी क्लास टीचरला घ्यायच्या असतात. मग एक स्टोरी विद्यार्थ्याला द्यायची होती आणि सडनली तो विद्यार्थी त्या दिवशी आलाच नाही, म्हणजे आजारी पडला ज्या दिवशी असेंब्ली होती. आणि मग मला ती एक स्टोरी सेम अशीच आहे. 2 दगड असतात आणि मूर्तिकार असतो ना होय. त्याला त्यातला एक दगड खूप आवडतो, पण दोन्ही पण तो घेऊन येतो की एक दुसऱ्या कामाला येईल म्हणून. होय. आणि योगायोगाने त्या मूर्तिकाराला गावातला जो मेन माणूस आहे तो म्हणतो की आपल्या मंदिरासाठी एक छानशी मूर्ती बनवायची आणि ती तू बनवायची. होय. मग तसं म्हटलंच त्याला खूप आनंद होतो आणि ती जी दगड होता ना त्याला जो आवडलेला, तर तो दगड तो घडायला गेलेला असतो. तो दगड बोलतो, तो म्हणतो की नको नको मला नको हे करू आणि किती घाव बसतील ह्या छन्नीचे आणि मला खूप त्रास होईल, मला नकोस तू या ह्याच्यासाठी वापरू होय. घडवू. तो ठेवतो बाजूला, त्याला दया येते आणि तो दुसरा दगड आहे ना त्याला घेतो घडायला. तो काही बोलत नाही, सहन करतो वारते आणि इतकी सुंदर मूर्ती बनते. ती मूर्ती गाभाऱ्याच्या इथे ठेवली जाते पूजेसाठी. आणि जो दुसरा जो दगड आहे जो ऍक्च्युअल मूर्ती बनणार होता, पण त्यांनी तो त्रास नाकारला म्हणून त्याला मंदिराच्या पायऱ्या ज्या असतात ना त्याच्या पायऱ्याच्या तिथे त्याला वापरण्यात आलं आणि त्याला दररोज तुडवून लोक परत मंदिरात जाऊन त्या त्रास सहन केलेल्या दगडासमोर नतमस्तक व्हायला लागले. म्हणजे एकंदरीत काय तर उदाहरणं खूप
भारी भारी असतं बरं का. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि अशा आणि ती गोष्टी आपल्या जीवनाशी नशी निगडीत आहेत खरं होय. तर. आणि त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला मोटिवेट करत राहतात खरं तर ऍट द एंड. खूपदा अस्वस्थ वाटायला लागलं ना की वाचताना काही तसं वाचलं किंवा मोटिवेशनल ऐकलं किंवा अगदी लहानपणी तर अक्का आई आम्हाला अशा गोष्टी सांगायच्या, त्यामुळे त्या गोष्टींचा खूपदा जीवनात कर्म नकोत होती आणि चांगलं वाटायचं. आपलं काय चुकतंय आणि आपलं काय बरोबर आहे याच्यात पारख करता येते. करता येते हे बरोबर का ती बरोबर असं तर होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ऍट द एंड जीवन आहे. आणि तुम्ही पण माझ्यासारखं काही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असाल किंवा सध्या काही त्रासात असाल, द्विधा मनस्थिती असेल, तर काही गोष्टी वेळेवर सोडून द्या. सगळ्यात मोठा उपाय वेळ आहे, सगळ्यात मोठा गुरु वेळ आहे आणि त्या वेळी त्या गोष्टी ह्या आपसूक माग टाकणे बरोबर काही गोष्ट असो. बरोबर. तर चला खूप जास्त बोलणं झालं. आता मी फराळ करून घेते आणि मस्त असा गरमागरम शाबू आहे. तर शाबू आणि त्यासोबत खारे शेंगदाणे आहेत. ॲक्च्युली शाबू मगाशीच केलेला आणि लगेच खायला हवा होता, परंतु झालं असं की बोलण्याच्या ओघामध्ये तो थंड झाला, त्यामुळे पुन्हा गरम केला आणि झाकलाय मी. आता थोडंसं गरम झाला की लगेचच वाढून घेतला. इकडे कोल्हापूरमध्ये खरंच खूप थंडी आहे ना. लय. आईने आता स्वेटर काढून इथं ठेवलंय. स्वेटर कानाला बांधलेलं सोडीतच नसते मी. लय इतकी थंडी आणि ती कॉन्स्टंट स्वेटर घालून असे म्हणते. आणि इथल्यापेक्षा पण वहिनी सांगत होत्या डोळ्याला तर खूप आहे, कारण एकतर घर उंचावर आहे त्यामुळे डिरेक्टली हवा घरात येते. आणि दरवाजे जरी लावलेले तरी सुद्धा लावलेले असले की एवढी काय नाही ती. तिथं तर वहिनी म्हणत होत्या सॉक्स आणि चप्पल घातले तरी सुद्धा थंडी हे होईना बघा, इतकं जास्त त्रास व्हायला म्हणत होत्या. आणि आईला म्हणतात बरं झालं आई तुम्ही याच्यामध्ये तिकडे, नाही तर तुम्ही तर म्हणला असता यावर्षी सारखी थंडी कधीच नाही. आजारी आहे ती कुणी ना चिक्कू झालंय आणि लहान आहेत मुलं एवढ्या थंडीत, म्हणजे त्यांना पण सातला गाडीत बसते ती लवकर असतं शाळा. श्रीपेक्षा पण 1 तास ते अगोदर जातात. आणि 6ला कम्प्लीट 6ला उठावं लागतं बघ की त्यांनी. आणि तसले तर आंघोळी करायच्या गारवेत. सध्या ते आराम करतायत. ऍक्च्युली काल टाके तोडल्यापासून थोडं त्यांना जास्त त्रास व्हायला लागलाय, त्यामुळे मग जेवण वगैरे झालंय, गोळ्या औषधं घेऊन ते झोपलेत. आता काय आणलंय तुला? ग्रीन कलरचा न्यू ड्रेस. कशासाठी दाखव. काल डान्सला आम्हाला लागणार आहे. उद्या रे. उद्या डान्सला आम्हाला लागणार आहे. होय. हे बघा तिरंग्याची थीम आहे उद्या आणि त्यामुळे आमचं ग्रीन आहे. मग तू बसते का? छान आहे की रे. असंच पाहिजे होतं, जे लांब का नको आम्हाला तर बघ ना श्री, उद्या 26 जानेवारी असली ना, अगोदरच्या दिवशी आम्हाला कपडे धुण्यासाठी सुट्टी मिळायची आहे की नाही काय? धुवायची, वाळवायची, इस्त्र्या करायच्या आणि रात्रीच मेहंदी लावायची, पहाटे लवकर उठायचं. येतोय का बघू? येतोय. हा बरं आहे, थोडासा मोठाच पाहिजे. श्रीला हा टी शर्ट घेतला. 3 कलर आहेत त्याच्या स्कूलमध्ये थीम, त्यातला श्रीकडे हा सांगितलेला त्याच्या टीचरनी. ए डिव्हिजनला ग्रीन आहे, बी डिव्हिजनला व्हाईट आहे आणि सी डिव्हिजनला ब्ल्यू आहे आणि डी डिव्हिजनला ऑरेंज आहे. असं आहे का? हो. ऑरेंज आपल्याकडे होता. जर तू डी डिव्हिजन मध्ये असता तर ऑलरेडी ऑरेंज होता घरी. ऑरेंज व्हाईट पण होता, ब्ल्यू पण होता, फक्त हाच नव्हता. असू दे. मग काय म्हणशील सगळ्यांना? सर्वांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन काय होतं बरं? आमचा उद्या डान्स आहे तर हो, पण बघायला. काय आहे रिपब्लिक डे म्हणजे? प्रजासत्ताक दिन म्हणजे काय माहिती का? या दिवशी ना आपण संविधान, आज आपल्याला कायदा मिळाला, उद्या आपल्याला कायदा मिळाला होता. अंमलात आणले. 1950 ला संविधान आपण अंमलात आणले, कायदा आपण लागू केला तेव्हापासून. स्वीकारले 26 नोव्हेंबर 1949. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.